मी आशा, माझ्या आशास कुकिंग चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला झटपट मेदूवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग बनवूया झटपट मेदूवडा। झटपट आणि खुसखुशीत असे मेदूवडे बनवण्यासाठी आपण 1 वाटी उडदाची डाळ बाउलमध्ये घेऊया आणि ती 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे। मी ते डाळ स्वच्छ धुतलेली आहे आणि पाणी पूर्णपणे निथळून काढलेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीने पटकन आपल्याला मेदूवडे बनवायचे आहेत। त्यासाठी मी इथे गरम पाणी डाळीमध्ये टाकलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटे डाळ भिजत ठेवायची आहे। तोपर्यंत आपण मेदूवड्यासाठी चटणीची तयारी करूया। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ती गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आणि मी इथे 1 चम्मच उडदाची डाळ टाकलेली आहे। आता ही आपण खरपूस भाजून घेऊयात। डाळीला छानपैकी कलर आलेला आहे। आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकत आहे। शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचेत। शेंगदाणे भाजलेले आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अर्धी वाटी चिरलेले खोबरे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, थोडीशी 1 चम्मच साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून बारीक करूयात। आता ही आपली चटणी तयार झालेली आहे। चटणीला आपण छानपैकी मोहरीची फोडणी देऊयात। यासाठी मी तेल गरम केलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी, थोडेसे जिरे, कढीपत्ता आणि थोडी हळद टाकून फोडणी तयार करूया। फोडणी तयार झालेली आहे। आपण ही चटणीमध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे। मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे। आपली चटणी ही अगदी झटपट झालेली आहे आणि याच्यानंतर आता आपण उडीद वडे करायला घ्यायचे। आपली डाळ छानपैकी भिजलेली आहे। तुम्ही बघू शकता डाळ मस्त भिजलेली आहे। आता हे पाणी काढून घेऊयात। पाणी पूर्ण निथळायचंय, पाणी अजिबात त्याच्यामध्ये ठेवायचं नाहीये आणि डाळ मिक्सरवरती बारीक करून घ्यायची। डाळ मी मिक्सरवरती बारीक केलेली आहे आणि अगदी थोडे लागेल असेच पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। वाटलेली डाळ मी एका बाउलमध्ये काढलेली आहे। आता याला आपण छानपैकी फेटून घेऊयात, म्हणजे वडे छान आतून स्पंजी होतात आणि डाळीचं वाटण हलकं होईपर्यंत डाळ फेटून घ्यायची। हे बघा, मी अशा पद्धतीने डाळ फेटून घेतलेली आहे आणि एकाच अँगलमध्ये डाळ फेटून घ्यायची। डाळ आपली फेटून झालेली आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 मी बारीक मिरची चिरून टाकलेली आहे। थोडीशी आल्याची पेस्ट टाकलेली आहे आणि चिरलेला कढीपत्ता, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत मी
आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व मिश्रण आपण हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मेदूवड्यामध्ये कोणी कोणी कांदाही टाकतात, मी इथे टाकलेला नाहीये कारण त्याच्यामुळं मेदूवड्याला पाणी सुटतं. आता हे आपण थोडं वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आणि तळ हातावर गोळा करून ठेवायचा आहे. मी तुम्हाला 2 पद्धतीने मेदूवडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. छानपैकी गोळा करून मी हातावरती घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने मध्ये होल पाडलेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे. हा आपला मेदूवडा तळण्यासाठी तयार झालेला आहे आणि हा दुसऱ्या हातावरती घेऊन तो तेलामध्ये अगदी अलगद सोडायचा आहे. हे बघा, या पद्धतीने मी तेलामध्ये मेदूवडा सोडलेला आहे आणि मेदूवडा गोल्डन कलर येईपर्यंत खुसखुशीत भाजून घ्यायचा आहे. मध्यम गॅस ठेवायचा आहे, जास्त मोठाही नाही आणि जास्त कमीही नाही. कमी गॅस ठेवला तर मेदूवडा जास्त तेल शोषून घेतो. हा बघा किती छान सुंदर मेदूवडा भाजलेला आहे आपला. अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे आणि एक वाटी घेऊन त्याच्यावर थोडं पाणी लावून त्याच्यावरती हा गोळा ठेवून त्याला थोडंसं दाबायचं आणि मध्ये होल पाडायचे. तुम्हाला जर हातावर जमत नसेल तर तुम्ही याप्रमाणे करू शकता. आता हा आपण तेलामध्ये सोडायचा आहे या पद्धतीनं. तेलामध्ये ही वाटी अशी थोडीशी बुडवल्यानंतर आपोआप मेदूवडा सुटला जातो आणि हा आपला मेदूवडा तेलामध्ये सोडलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही मेदूवडा बनवू शकता. आपले मेदूवडे झटपट आणि खुसखुशीत मेदूवडे तयार झालेले आहेत. हा बघा, तुम्ही आतून बघू शकता मेदूवडा आतून खुसखुशीत सॉफ्ट स्पंजी झालेला आहे. खूप सुंदर झालेला आहे. कलरही खूप छान आलेला आहे आणि चवही ह्याची खूप सुंदर आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे सर्वात आधी रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.